खासदार श्रीकांत शिंदे यांनी ठाणे जिल्ह्यासाठी 100 कोटींचा DPR निधी, सॉलिड वेस्ट प्रकल्प तसेच उल्हास आणि वालधुनी नदी पुनरुज्जीवनाची घोषणा केली। ठाणे महापालिकेत लवकरच प्रधानमंत्री आवास योजना आणि कळवा येथे आधुनिक क्रीडा संकुल उभारण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले। वादळी वाऱ्यानंतर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्वतः घटनास्थळी जाऊन प्रशासनाला निर्देश दिल्याचेही त्यांनी नमूद केले। तसेच शिवसेनेची ताकद वाढल्याचा दावा करत विविध राजकीय मुद्द्यांवरही त्यांनी प्रतिक्रिया दिली। जिल्ह्यामध्ये सुरू आहे त्या योजनांचा आढावा घेण्याचं काम दुसऱ्या कमिटीच्या माध्यमाने या ठिकाणी झालं। जिल्ह्यातील तिन्ही खासदार या ठिकाणी उपस्थित होते, त्याचबरोबर आमदार महोदय या ठिकाणी उपस्थित आहेत, नगराध्यक्ष असतील, महापौर, सगळे कलेक्टर महोदय, आयुक्त महोदय। आणि या बैठकीमध्ये केंद्र सरकारच्या योजनांचा आढावा घेण्यात आला। कशा प्रकारे योजना ज्या सुरू आहेत, कशा प्रकारे उद्दिष्ट जे आहे फुलफिल केलं जात आहे, काही उद्दिष्ट जे आहे राहिलेलं आहे ते का राहिलेलं आहे, या सगळ्या गोष्टी जो आहे हा आढावा त्याचा घेण्यात आला। याच्यामध्ये शाळेंची परिस्थिती काय आहे, कशा प्रकारे शाळा ज्या आहेत ते येणाऱ्या काळामध्ये आपण स्मार्ट स्कूल्स करू शकतो, या ठाणे जिल्ह्यामधील सर्व शाळा ज्या आहेत त्या कशा आदर्श होतील याच्यासाठी देखील एक आढावा 100 कोटीचा DPR जो आहे 100 कोटीचा बनवण्यासाठी सूचना ज्या आहेत या ठिकाणी दिलेल्या आहेत। त्याचबरोबर या पूर्ण MMR जो रिजन आहे याच्यामध्ये सॉलिड वेस्ट मॅनेजमेंट प्रकल्प ज्या महानगरपालिकेमध्ये आहे तो आहे, पण जिथे नाही आहे तिथे इंटिग्रेटेड प्रकल्प कसा राबवला जाईल। जिल्हा परिषदेसाठी आपण पहिल्यांदाच ठाणे जिल्हा पहिला असेल की जो स्वतःच सॉलिड वेस्ट मॅनेजमेंट प्रकल्प राबवणार आहे। MPCBने त्याचा DPR बनवला, त्याच्या जागा ज्या आहेत कुठे कुठे करायच्या याचा पूर्ण DPR आणि त्याचा आता कार्यान्वित जे आहे ते काही महिन्यांमध्ये काही दिवसांमध्ये जे आहे हा तो प्रोजेक्ट कल्याण ग्रामीणमध्ये हा राबवला जाईल। आणि त्याच आधारावरती ठाणे ग्रामीण भागामध्ये जिथे जिथे आता महानगरपालिका नाही आहे तिथे देखील अशाच प्रकारे डिसेंट्रलाइज पद्धतीने सॉलिड वेस्ट मॅनेजमेंट प्रोजेक्ट जे आहे ते आम्ही राबवू। त्याचबरोबर उल्हास आणि वालधुनी नदी याचा देखील DPR बनवण्याचं काम MPCBने केलेलं आहे। 1 वर्ष त्याच्यावरती अभ्यास केला आहे, निधी संस्था जी आहे त्याच्याबरोबर काम करते आणि लवकरच त्याला मान्यता जो आहे तो MPCB कडून मिळेल। गेले अनेक वर्ष वालधुनी आणि उल्हास नदी हे प्रदूषित नदी म्हणून आपण म्हणजे आपण ओळखतो। सगळं एफ्युलेट असेल, सिवेज असेल, या सगळ्या गोष्टी ज्या त्या नद्यांमध्ये जातं ह्याचा पूर्ण डिटेल अनालिसिस जो आहे हा MPCBने केलेला आहे। आणि ह्याला जेव्हा मान्यता मिळेल तेव्हा या पूर्ण दोन्ही नदीचा उगमापासून ते जिथे समुद्राला जाऊन मिळतात तिथपर्यंत जे आहे ह्या पूर्ण नदीचं रिज्युमिनेशन जे आहे त्या ठिकाणी आम्ही करणार आहोत। हा खूप महत्वाकांक्षी प्रकल्प जो आहे तो ठाणे जिल्ह्यासाठी हा असणार आहे आणि त्यासाठी मी MPCBचं धन्यवाद व्यक्त करतो की 1 वर्षापासून ते या प्रोजेक्टवरती अभ्यास करत आहे। आता त्याला लवकरात लवकर मान्यता मिळेल। त्याचबरोबर जेव्हा रिज्युमिनेशन होईल तेव्हा रिव्हरफ्रंट डेव्हलपमेंट देखील, कारण की ही नदी जी आहे 4-5 शहरांमधून होऊन जाते, तर तिथे जिथे जिथे ही नदी आहे तिथे तिथे रिव्हरफ्रंट डेव्हलपमेंट देखील होणं गरजेचं आहे। त्याचबरोबर MSRDCचा एक विषय झाला नॅशनल हायवेचा, त्याच्यावरती डिटेल बाबा गेल्या वेळेस देखील शिंदे साहेबांनी सूचना केल्या होत्या DPDC मध्ये की याचं थर्ड पार्टी ऑडिट करा आणि त्याच्यावरचा जो रिपोर्ट असेल तो रिपोर्ट जो आहे तो लवकरात लवकर त्या ठिकाणी द्या। पुन्हा सूचना ज्या आहेत त्या आम्ही या ठिकाणी केलेल्या आहेत। त्याचबरोबर खेलो इंडियाच्या माध्यमाने वेगवेगळ्या शहरांमध्ये खेलो इंडियाचा फंड कसा युटिलाइज केला जाईल त्याच्यासाठी प्रस्ताव बनवण्यासाठी सांगितलेला आहे। सगळ्या शहरांमध्ये DPचा आणि अंडरग्राऊंड केबलिंगचा मोठा विषय आहे। जेव्हा रस्ते आपण वाईट करतो तेव्हा DP जे आहे शिफ्ट होत नाही, त्याच्यासाठी देखील सगळ्या महानगरपालिकांना सूचना केलेल्या आहेत। जिथे जिथे रोड वाईटनिंग झालेलं आहे तिथे DP शिफ्ट झालं त्याचा एक आराखडा बनवा, जेणेकरून DPDC मधून किंवा राज्य शासनाकडून तो निधी जो आहे तो त्या ठिकाणी देण्यात येईल।